तर मी हा असा जंगलातला माणूस आज या कथांच्या रूपाने आपल्या समोर उभा आहे. मारुती चितमपल्ली. या अरण्यप्रेमीची गोष्ट सुरू होते सोलापुरातल्या एका छोट्याशा गावापासून. त्याने प्रवास केलेल्या प्रत्येक मैलावर त्याच्या अनुभवाची एक कथा लागते. त्यातलीच एक कथा अशी. आम्ही माथ्यावर आलो, नुसता फत्तर पसरलेला होता. त्यात मोठं विवर होतं. मी आत डोकावलो. अंधार गुडूप होता. जवळच्या कमांडर टॉर्चचा प्रकाश झोत आत फेकला. मारुती चितमपल्लींच्या कथा म्हटल्यानंतर स्वतः आपण एका जंगलामध्ये फिरतो अशा पद्धतीचा भास या निमित्तानं होतो आणि त्यांच्या सगळ्या अरण्य कथांचा अनुभव जो आहे तो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला. रात्र झाली की रातकिड्यांची किर्र सुरू होते. पखमांजरांचा ज्यांना ज्यांना वाईल्ड लाईफची आवड आहे, निसर्गाची आवड आहे, पर्यावरणाची आवड आहे, त्या सगळ्यांनी हा कार्यक्रम बघणं आवश्यक आहेच. हत्ती तर सर्व भारतभर आहेत. मग याच पर्वताचं नाव हत्तीचा पर्वत असं का असावं? आम्ही या कथा खूप पूर्वी वाचलेल्या होत्या, पण त्या नुसत्या वाचलेल्या होत्या. आज त्या अनुभवायला मिळाल्या आम्हाला. अरणी, अरणी,